नमस्कार, मी राहुल देशपांडे. ई सकाळच्या सर्व वाचकांना आणि रसिकांना दिवाळीच्या माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हणल्यानंतर मला अगदी लहानपणापासूनच्या आठवणी ज्या आहेत ती अगदी महत्वाची आठवण म्हणजे फराळ, त्याच्यानंतर चकली, करंजी, शंकरपाळी. माझी आजी, माझी आई हे सगळं घरी करायच्या. मला ते अगदी प्रकर्षाने आठवतात. आजी नाही माझी. आणि ऑफ लेट 5-10 वर्षात पूर्वीपासूनची काही दिवाळी आहे ती म्हणजे मी घरी नसतोच. दिवाळी पहाटचे जे काही कार्यक्रम चालू झाले हे मला वाटतं गेल्या 15 वर्षापासून चालू झाले. तर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करणं, पहाटेचे कार्यक्रम, संध्याकाळचे कार्यक्रम, त्याच्यामुळे घरी खूप कमी असतो मी. आणि पण मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांच्या माझ्या गाण्याविषयीच्या प्रतिक्रिया, त्यांची आवड मला ते खूप पाहायला मिळतं. त्यांचं आदरातिथ्य खूप मजा येते. आणि एक मात्र मी सर्व वाचकांना आणि सगळ्या बघणाऱ्यांना मी एक प्रेमाची सूचना माझी आहे की वयाच्या साधारण 8व्या-9व्या वर्षापासून मी फटाके, जसं मला कळतंय तसं मी फटाके वाजवणं सोडून दिलं. कारण जे काय खूप प्रदूषण जे होतं आपण आपल्यापासून मला वाटतं चालू करायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे. असं प्रत्येकाने म्हटलं तर मला वाटतं आपण खूप चांगला हातभार लावू शकतो ग्लोबल वॉर्मिंगला. आणि हे जे काय पोल्युशन होत आहे त्याच्यामुळे जे काय ग्रीन हाऊस गॅसेस वाढत आहेत ते कमी होण्यासाठी आपला एक छोटासा प्रयत्न असावा असं मला वाटतं. तर कुणीही फटाके उडू नये, त्याच्यापेक्षा छान मेणबत्त्या लावाव्यात, त्याच्यानंतर दीपोत्सव करावा, छान छान खावं आणि एकत्र यावं आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सगळी दिवाळीची मजा लुटावी असं मला वाटतं. दिवाळी पहाट म्हटल्यानंतर एक खूप फेमस असं झालेलं एक नाट्यपद आहे जे ललत पंचममध्ये आहे आणि त्याचं वर्णन पण सुन्याचं आहे. तेजो निधी लोह गोल. तर त्याच्यात एक ओळ मी तुम्हाला घेऊन दाखवतो. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, भास्करे गगनराज, हे दिनमणि व्योमराज, हे दिनमणि व्योमराज, भास्करे गगनराज, तेजो निधी लोह गोल. या कट्यारच्या वाढत्या यशाबाबत आमच्या दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.